नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जी तरुणांची जी मुख्य समस्या आहे ती आहे इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा आजकाल जी प्रचंड प्रमाणात वाढलेली समस्या तरुणांची ती म्हणजे प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन. म्हणजे एक तर लिंगामध्ये इरेक्शन न येणे, म्हणजे ते उभं न राहणे किंवा आलं तरी पण जास्त वेळपर्यंत न टिकणे. ह्या दोन मुख्य समस्या आहेत. परंतु त्यासोबतच अधिक समस्या अशा येत आहेत आणि त्याचं कारण महत्त्वाचं हे पोर्नोग्राफी म्हणजे अश्लील व्हिडिओ बघणे. हे कशा प्रकारे आहे त्याचे मी पॉर्न व्हिडिओ बघतो तर माझ्यावर त्याचे मी कोणते लक्षणं असले म्हणजे मी त्याचा पॉर्न ॲडिक्टेड झालो असं मी समजू, आणि जर झालो असेल तर त्यातून मी बाहेर येण्यासाठी काय काय करायचे असे काही प्रॅक्टिकल टिप्स मी तुम्हाला प्रेझेंटेशनद्वारे समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर सर्वप्रथम आपण असं समजून घेऊयात की या पोर्नोग्राफीमुळे आपल्या संभोग जीवनावरती काय त्याचे साईड इफेक्ट होतात. एका सर्वेनुसार असं लक्षात आलेलं आहे संपूर्ण जगामध्ये जितके काही डिव्होर्स होतात, घटस्फोट होतात भारतासहित, त्यापैकी 56% म्हणजे 50%पेक्षा जास्त असे जे डिव्होर्स होतात त्यांचा कुठे ना कुठे संबंध हा या अश्लील व्हिडिओशी, पोर्नोग्राफीच्या ॲडिक्शनशी असतो. तो त्या स्त्रीला असू द्या किंवा पुरुषांना असू द्या. पॉर्न ॲडिक्शन असलं तर कशा प्रकारे आपले संसार मोडू शकतात आणि आपलं संभोग आयुष्याचा पूर्णपणे सत्यानाश कशा प्रकारे होऊ शकतो हे आपण या प्रेझेंटेशन मध्ये पुढे तर बघणारच आहोत. परंतु तुम्हाला मी अगोदर सांगून देतो की जसं की एखादा माणूस पोर्नोग्राफीचा ॲडिक्टेड आहे तर त्याच्यामध्ये काय आहे, तो नेहमी दिवसभर अश्लील रील्स बघत राहतो, व्हिडिओ बघत राहतो, पॉर्न व्हिडिओ बघत राहतो आणि त्याला नेहमी ते बघितलं की सुरुवातीला त्याला इरेक्शन वगैरे येत राहते. समजा असं झोपलेलं आहे, पॉर्न व्हिडिओ बघितलं, इरेक्शन आलं म्हणजे संपूर्ण जे माइंड, जे पूर्ण जी एनर्जी आहे ती त्या पेनिसच्या भागामध्ये ब्लड फ्लो करते आणि तिथे त्याला गरमी होऊन इरेक्शन येते. असं तो दिवसभर. मानसशास्त्रामध्ये असा एक नियम आहे, त्यांनी एका माकडावरती प्रयोग केलेला आहे. एक माकड बसलेला आहे आणि त्याला अशा प्रकारची एक त्यांना केळी खायला दिलेली आहे. केळी खाल्ल्यानंतर, खात असताना त्या माकडाच्या शरीरामध्ये काय प्रकारच्या प्रतिक्रिया येतात. माकडाच्या केळी हा अत्यंत आवडीचा आहार आहे. ते खाल्ल्यानंतर ज्याच्या शरीरामध्ये काय बदल होतात, त्याच्या मनामध्ये काय बदल होतात हे सगळं त्यांनी मशीनद्वारे ऑब्झर्व केलेलं आहे. जसं की त्याच्या शरीरामध्ये ते ज्यूस क्रिएट होतात केळी पचवणारं जेवण केल्यानंतर, तशा प्रकारचं त्यांच्या मनामध्ये कशा प्रकारचा आनंद येतो, त्याच्या तोंडामध्ये, त्याच्या पूर्ण बॉडीमध्ये काय बदल होतात केळी खाल्ल्यानंतर ते पूर्ण त्यांनी ऑब्झर्व केली. आणि तसंच दुसऱ्या प्रयोगामध्ये काय केलं त्यांनी, एका माकडाला एका बाजूला बसवलं काचाच्या आतमध्ये आणि त्याच्या दुसऱ्या बाजूनं एका माकडाला केळी खायला दिली आणि जे माकड बघत होतं म्हणजे जे खात नव्हतं त्या माकडाचं त्यांनी ऑब्झर्वेशन केलं. त्याच्यावरती त्या पूर्ण मशिनरीज वगैरे लावल्या. तर निरीक्षणातून असं दिसून आलेलं आहे की जे खाणारं जे माकड आहे त्याच्या शरीरामध्ये, मनामध्ये जे काही घडतंय, जे ज्यूस सिक्रेशन होते, जे डायजेशनची प्रोसेस होती आणि त्याला ते ज्या प्रकारचा आनंद मिळत होता खाल्ल्यानंतर, त्याच प्रकारचा आनंद त्या पाहणाऱ्या माकडाला सुद्धा मिळत होता. त्याच प्रकारचं ते फिलिंग करत होतं. तर मग अशाच प्रकारे जेव्हा तुम्ही पॉर्न बघता तेव्हा तुमच्या मेंदूला, मनाला हा भेद करता येत नाही, फरक करता येत नाही की आम्ही प्रत्यक्ष संभोगामध्ये इन्व्हॉल्व आहे की फक्त बघत आहे. तर त्या संपूर्ण शरीरामध्ये त्याच प्रकारच्या क्रिया होऊन जातात. आणि त्यामुळे जसं संभोगानंतर जसं तुमचं डिस्चार्ज होते तसंच पॉर्नोग्राफी बघल्यानंतर संपूर्ण वीर्य हे शरीरामध्ये तयार होते. आणि जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल संभोग करण्यासाठी जाता तेव्हा ऑलरेडी तुम्ही सगळा आनंद घेतलेलाच असतो व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे एक तर तुम्हाला त्या ठिकाणी इरेक्शन येत नाही, म्हणजे पूर्ण प्रकारची एनर्जी ते बघण्यातच गेलेली असते. किंवा आलं तरी सुद्धा आतमध्ये एंटर केलं, लगेच पेनिट्रेट केलं की लगेच डिस्चार्ज होते. अशा प्रकारच्या ह्या समस्या पॉर्नोग्राफीमुळे होऊ शकतात. आता आपण, जर तुम्हाला अशा प्रकारची समस्या जर असेल तर त्याची लक्षणं काय, मी पॉर्नोग्राफीचा ॲडिक्टेड झालो का, तर त्याची काय लक्षणं आहेत आणि त्यातून बाहेर येण्यासाठी काय प्रॅक्टिकल टिप्स आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पॉर्न हब नावाची जी सर्वात मोठी वेबसाईट आहे पॉर्न व्हिडिओ ज्याच्यावरती तुम्ही फ्रीमध्ये बघता, तिने त्या वेबसाईटने 2018 साली या ठिकाणी एक डाटा प्रसारित केलेला आहे की कोणत्या देशामध्ये कोणत्या वयोगटातले लोक हे जास्तीत जास्त पॉर्न ॲडिक्शन आहेत आणि आपण बघणारच आहोत की त्याच्यावरती काय साईड इफेक्ट होतो. तर हे बघा, या ठिकाणी युनायटेड स्टेट आहे, युनायटेड किंगडम आहे आणि इंडिया आहे. तर या ठिकाणी आपलं जे फोकस आहे तो आहे आपल्या इंडियावरती, म्हणजे भारतावरती.
तर या ठिकाणी काय आहे, भारतामध्ये काय मॅटर होत आहे की हे जे 44% जे बघणारे जे सर्वात जास्त जे तरुण मंडळी आहे ती आहे 18 ते 24 या वयोगटातील, म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं नाहीये, जे कॉलेज आहे किंवा स्ट्रगल करत आहेत ते लोक जास्तीत जास्त पॉर्न बघतात. आणि त्याच्यानंतर जो 41% म्हणजे हे बघा, या ठिकाणी कोणीही इतकं 41% किंवा 44% पूर्ण कोणीही जगामध्ये बघत नाही जितकं की भारत आणि प्रथमदर्शनी पाकिस्तानमध्ये बघितलं जाते. तर या ठिकाणी ते सांगितलं गेलेलं आहे की, आणि हे जे दुसरे जे लोक आहेत 41% वाले, ते आहेत लग्न झालेले, साधारण त्यांचं 25 ते 34च्या वयोगटात, ते सुद्धा भरपूर पॉर्न बघतात. आणि बहुसंख्य जे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, इरेक्टाईल डिस्फंक्शन जी समस्या आहे ती याच वयोगटातल्या लग्न झालेल्या किंवा लग्न न झालेले आहे. माझ्याकडे जे बहुसंख्य येणारे तरुण मंडळी आहेत ते एकतर लग्न न झालेले आहेत किंवा लग्न झालेले आहेत. दोघांना सुद्धा एका काहींचं म्हणणं आहे की आम्ही मास्टरबेशन करत असताना 30 सेकंदामध्ये डिस्चार्ज होते, किंवा गर्लफ्रेंड सोबत किंवा कुठेतरी आम्ही संभोग करण्याचा ट्राय केलं तिथे सुद्धा आमचं एकदम कमी 5 ते 10 सेकंदामध्ये डिस्चार्ज होते. आणि लग्न झालेल्या सुद्धा बहुसंख्य तरुणांच्या ह्याच समस्या आहेत. आणि त्याचं कुठे ना कुठे कारण हे पॉर्नोग्राफीशी या ठिकाणी आपल्या लक्षात येते. आणि ॲव्हरेज जे वय आहे भारतामध्ये बघण्याचं ते आहे 29 वयात, म्हणजे 29 वयाच्या मागं पुढे 4-5 वर्ष, म्हणजे ॲव्हरेज जे वय आहे ते 29 आहे. म्हणजे इतके जास्त तरुण मंडळी या ठिकाणी पॉर्न बघतात भारतातले, जे की जगामध्ये कुठेच नाही. या ठिकाणी आपण बघू शकतो पूर्ण जगाचा डाटा आहे. युनायटेड स्टेट्समध्ये 21 आहे, आणि बाकी जास्तीत जास्त ब्राझीलमध्ये 33 आहे. बाकी भारताच्या आसपासही कोणी फटकू शकलेलं नाही पॉर्न बघण्याच्या बाबतीमध्ये. तर या ठिकाणी तज्ज्ञ काय सांगतात की, तज्ज्ञ हे सांगत आहेत की हे बघा की भारत हा या ठिकाणी पॉर्नोग्राफीच्या मगरमिठीत अडकलेला आहे. मगरमिठी म्हणजे काय, मगर एकदा मगरीच्या विळाख्यात कोणी जर एखादा जीव अडकला तर तो जीव सोडतो, परंतु ती मगर त्याची काही मिठी सोडत नाही त्याचा जीव घेतल्याशिवाय. तसंच तरुणांना या ठिकाणी मगरमिठीमध्ये या पॉर्नोग्राफीने घेतलेला आहे. जितकं ड्रग्स, दारू, तंबाखू, सिगारेट हे जितकं घातक आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने पॉर्नोग्राफी घातक आहे. या ठिकाणी एका रिसर्च असा सांगतो की जितकं हेरोईन घेतल्यानंतर मेंदूचं नुकसान होते, जीवनाचं नुकसान होते, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान हे पॉर्नोग्राफीमुळे तरुणांचं होत आहे. तर या ठिकाणी आपण बघायचं की भरपूर तरुणांना असं वाटतं की मी काय दिवसातून कधीतरी बघतो पॉर्नोग्राफी, मला कसल्याही प्रकारचं व्यसन म्हणून नाहीये, मी सहज आनंद म्हणून बघतो. तर या ठिकाणी तेच सांगितलेलं आहे की पॉर्नोग्राफी जे व्यसन आहे हे कसं ओळखावं. जर तुमच्यामध्ये हे जर लक्षणं नसतील तर तुम्हाला व्यसन नाहीये, आणि जर हे लक्षणं जर असतील तर समजायचं की मी या व्यसनामध्ये फसलेलो आहे. आणि जर तो प्रॉब्लेम जर लक्षात जर आला, तर समस्या जर लक्षात आली तर त्या समस्येतून बाहेर जाण्याची प्रयत्न होतात आणि मार्ग सापडत असतो. त्याच्यामुळे हे प्रेझेंटेशन तुम्हाला बघणं अत्यंत आवश्यक आहे. तर सर्व पहिलं लक्षण काय आहे की स्वतःवरती नियंत्रण नाही. की काय आहे की मी बघतोय, 1 मिनिटाकरता आलेलो आहे सहज एन्जॉय म्हणून, परंतु पूर्ण त्या 1 मिनिटाचे कधी 30 मिनिटं झाले आणि 30 मिनिटाचे कधी 3 तास झाले हे कधी बघता येत नाही. दुसरं काय लक्षण आहे की अमर्याद वेळ पाहत राहणे, म्हणजे वरच्याशी संबंधित वेळेचं भान नसणे, की हे 3 मिनिटासाठी आला त्याचे 30 मिनिटं झाले, आणि 30 मिनिटाचे 3 तास झाले, आणि 3 तासाची पूर्ण रात्र गेली, त्याच्यामध्ये वेळेचं कसल्याही प्रकारचं भान राहिलेलं नाही. तिसरं काय लक्षण आहे की अधिक तीव्रतेची मागणी, म्हणजे काय, अगोदर सॉफ्ट पॉर्न बघत होते की अंगावर कपडे असणारे वगैरे, त्याच्यानंतर हाफ कपडे घातले, त्याच्यानंतर पूर्ण कपडे घालले, त्याच्यानंतर सुद्धा पूर्ण कपडे काढून सुद्धा समाधान नाही, तर त्याच्यामध्ये मारामारी, हाणामारी, रेप, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज, वेगवेगळ्या प्रकारच्या फॅन्टसीज हे आपण बघण्यासाठी सतत याच्यापेक्षा पुढं काय अशी हिंसक सामग्री, रेप वगैरे हे आपण बघण्यासाठी आणखी बघत राहतो. म्हणजे याच्यामध्ये आपली जी एनर्जी आहे ती पूर्णपणे आपण खलास करतो. त्याच्या पुढचं लक्षण काय आहे की पॉर्न जर पाहिलं जर नाही तर, म्हणजे एखाद्या माणसाला उदाहरणार्थ टायमावरती जर का तंबाखू भेटली नाही, आज रोजी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे की तंबाखू जर नाही भेटली ते पागलसारखे करतात. एखादा गुटखा, पुडी, सिगारेट वगैरे नाही भेटली तर लोक पागल करतात. जर दारू जर टायमावर जर नाही भेटली तर ते अक्षरशः वेड्यासारखे करतात. काही तर मित्र असे लोक बघितले की त्यांनी जर घेतली नाही तर त्यांना पेन सुद्धा धरता येत नाही, त्यांचा पेन थरथर कापतो, ते पिल्याशिवाय त्यांचं कामच करू शकत नाही. तसंच पॉर्नोग्राफी सुद्धा, ते बघितलं जर नाही तर अस्वस्थता, म्हणजे कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये चिडचिड होते, झोप येत नाही. झोप म्हणजे काय आहे, एकंदरीत पॉर्न पाहायला म्हणजे तो माणूस काय पॉर्न पाहून थोडं काय झोपतो, त्याच्यानंतर तो मास्टरबेशन करतो, पूर्णपणे डिस्चार्ज होतो, आणि त्याच्यानंतरच मग त्याला आनंदी फील होतं, आणि त्याच्यानंतरच तो झोपतो. म्हणजे ही सुद्धा एक गंभीर समस्या आहे. अनिद्रेची सुद्धा समस्या या ठिकाणी त्याला येऊ शकते पॉर्न जर बघितले नाही तर. मेंटल प्रभाव काय पडतात, म्हणजे साईड इफेक्ट काय होऊ शकतात. पॉर्न पाहिल्यानंतर तीव्र अपराधबोध म्हणजे काय, गिल्टी फील होतं की यार मला हे बघायचं नव्हतं, परंतु मला त्याच्यावरती कंट्रोलच राहिलं नाही. चिंता, म्हणजे लाज वाटते स्वतःचीच, की सकाळी प्रॉमिस करतो की आज सगळं काही शिस्तीमध्ये राहायचं, पॉर्न बघायचं नाही, मास्टरबेशन करायचं नाही, ऑर्गेझम करायचं नाही, कोणाकडे अश्लील बघायचं नाही. परंतु जेव्हा हातामध्ये मोबाईल येतो तेव्हा बघितलं जाते, बघितल्यानंतर त्यांना गिल्ट फील होते, म्हणजे अपराधबोध, त्याच्यानंतर स्वतःचीच लाज वाटते, आणि हे साईड इफेक्ट बसून स्वतःची चिंता वाटते, एन्झायटी होती, त्याचप्रमाणे डिप्रेशन जाणवते.
आणि या भावनापासून पळ काढण्यासाठी आता चिंतेमध्ये बसला, काय करावं मोबाईलमध्ये बघता बघता परत न कळत त्याच लिंकवरती क्लिक होते आणि परत पॉर्न बघायला, मग त्या खड्ड्यातून बाहेर येण्यासाठी काठावरती येऊन बसतो आणि थोडा वेळ विचार करतो काय करायचं आणि परत त्याच खड्ड्यामध्ये उडी मारतो. अशा प्रकारचे मेंटल साईड इफेक्ट हे पॉर्नमुळे होत आहेत तरुणांवरती. क्रिमिनल बिहेवियर, की मी काहीतरी गुन्हा करतो, त्या गुन्हेगारासारखं तो वागतो. की कसं, की आता पॉर्न बघणे हा त्याला माहित आहे की मी हा गुन्हा करत आहे, आणि मग पॉर्न बघितल्यानंतर त्याच्या बायकोपासून, जोडीदारापासून, मित्रापासून, कुटुंबापासून तो एकलकोंडा होतो, की त्यांच्यामध्ये न मिसळणं. असे भरपूर तरुण सांगतात की सर मी एकलकोंडा झालेलो आहे, डिप्रेशनमध्ये आहे, एकटाच बसत असतो, मला पॉर्न बघितल्याशिवाय झोप येत नाही, करमत नाही, अशा प्रकारेपासून. आणि हे गुप्तपणे ब्राउजिंग सुरू असते, म्हणजे मी काहीतरी गंभीर गुन्हा करतोय हे त्याला माहीत असते, स्वतःलाच गुन्हेगार समजत असतो. हा सुद्धा एक मोठा साईड इफेक्ट आहे. नेग्लेक्ट रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे काय, कोणत्याही प्रकारच्या जबाबदाऱ्या घेत नाहीत. जसं की काय, तरुण वयामध्ये त्यांच्याकडे एक तर जॉब असतो किंवा अभ्यास करत असतो किंवा काहीतरी कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात, ते न करता फक्त त्याला उठसूट त्या मोबाईलमध्ये मास्टरबेशन, पॉर्न व्हिडिओ हे सगळं बघत राहतो. त्याच्यामुळे जबाबदाऱ्या पूर्ण करत नाही. जबाबदाऱ्या जर पूर्ण नाही झाल्या तर तो कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती करू शकणार नाही. त्यामुळे पॉर्न हा एक मोठा ट्रॅप आहे, या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, की पूर्ण त्याचं आयुष्य बर्बाद करते. आता हे तर सगळं जर झालं, पॉर्नचे आपण लक्षणं बघितली, या लक्षणापैकी जर तुमच्यावरती एक जरी लक्षण असेल किंवा बहुसंख्य जर असतील तर आपण या पॉर्नच्या ट्रॅपमध्ये अडकत आहोत. आता ते बाहेर येण्यासाठी काय काय करायला पाहिजे त्या आपण या ठिकाणी उपाययोजना शॉर्टमध्ये बघण्याचा प्रयत्न करत आहोत. तर सर्वप्रथम काय, पॉर्नच्या व्यसनावर मात करण्यासाठी सर्वप्रथम आपला फोन, कॅम्प्युटरपासून हे पूर्णपणे ब्लॉक करून टाका. ते सगळं पॉर्न ब्लॉकर ॲप्स वगैरे असतात इंटरनेटवरती, त्याचं तुम्ही जर रिसर्च जर केला, युट्यूबवरती जर सर्च जर केलं तर हे अश्लील अडल्ट सामग्री ब्लॉक केली म्हणजे ते तुमच्या मोबाईलवरती ओपनच होणार नाही. अशा प्रकारची सेटिंग होते. ते तुम्ही तज्ज्ञ आहात, जर तुम्ही हा जर शोध लावू शकता तर तोही शोध लावू शकता. तुम्हाला यातून बाहेर यायचं आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. त्यामुळे जर आपल्यासाठी खड्डा खणला असेल तर तो खड्डा आपल्यालाच बुजावा लागेल. त्यामुळे त्यातून बाहेर येण्यासाठी ते सगळे ब्लॉकर्स ठेवावे, मोबाईल, लॅपटॉप यांचा कमीत कमी उपयोग ठेवावा. पोर्नोग्राफी ॲडिक्शन ट्रिगर्स, कशामुळे की आपल्याला पॉर्नचं आठवण येते, तर बहुसंख्य असं निरीक्षणातून दिसून आलं की कंटाळा, काम करता करता थकलो, आता कोणीच नाही आपल्याजवळ, कोणी बोलायला नाहीये, आणि आता काय करावं, मग मोबाईलमध्ये रील्स बघता बघता कधी लक्ष त्या क्लिकवरती जाते, त्या रील्समध्ये मजा येत नाही. रील्स आता साध्या सोप्या झाल्या, पूर्ण अंगावरती कपडे असतात, त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं ट्रिगर नसते, मजा येत नाही. मग काय केलं जाते, त्याच्यापेक्षा डायरेक्ट पॉर्न बघितले जातात. मग अशा होते. किंवा तणाव, टेन्शन आलं कोणत्याही कामाचं, रात्री उशिरा एकटाच आहे, कोणीच नाही जवळ, रात्री एकटाच मोबाईल पाहत बसला, झोप येत नाही, काय करावं, मग येत्या 5 मिनिटापर्यंत बघतो, आणि 5 मिनिटाचे कधी 5 तास होतात, कधी सकाळ होते, काही कळत नाही. त्याच्यामुळे मोबाईल, लॅपटॉप हा पूर्णपणे बाजूला ठेवायचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपले जे ट्रिगर्स काय आहेत, की मोबाईल बघितलं की होते, तर मोबाईल बेडरूमच्या बाहेर ठेवला पाहिजे. उत्तेजक सोशल मीडियावरचे अकाउंट हे अगोदर अनफॉलो करून टाकले पाहिजेत, की ते बघायलाच नको. चांगल्या प्रकारचे साधू संतांचे, सत्संगाचे किंवा हेल्दी फिट्स काहीतरी नॉलेज देणारे पेज फॉलो केले पाहिजेत, म्हणजे तिथून तुम्हाला ते आठवणच येणार नाही. जसं की आपण पहिल्या प्रकरणामध्ये बघितलं की एखादं माकड जर दुसऱ्या माकडाला खाताना जर बघितलं, त्याला सुद्धा त्याच प्रकारचा आनंद येतो. तसंच हे जर अश्लील सामग्री तुमच्या समोर जर आली तर तुम्हाला सुद्धा तेच होते. आणि जर तुम्हाला यातून बाहेर यायचं असेल, तर कंटाळा येऊ द्यायचा नसेल, आळस येऊ द्यायचा नसेल, तर त्यासाठी तुम्हाला योगा, प्राणायाम करणं ह्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. त्यामध्ये व्यायामामध्ये काय, सूर्यनमस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे बघा, या ठिकाणी 12 अंकामध्ये दिले आहेत. सूर्यनमस्कार युट्यूबवरती कुठेही मिळून जाते किंवा आपल्याही चॅनलवरती असेल, त्या ठिकाणी सूर्यनमस्कार, दररोज सूर्यनमस्कार घालायला सुरुवात करायची. किती सूर्यनमस्कार घालायचे असं टार्गेट घ्यायचं, की आज रोजी तुमचं वय जर का असं धरून चालूयात की या ठिकाणी तुमचं वय 21 आहे, तर असं टार्गेट ठेवायचं की मी दररोज कमीत कमी 42 सूर्यनमस्कार घालणार. आता हा 42चा आकडा कुठून आला आहे, की तुमच्या 21च्या दुप्पट 42. जर तुमचं वय जर 25 असेल तर 25च्या दुप्पट किती होतील, 50. मी दररोज 50 सूर्यनमस्कार घालणार आहे. जेव्हा तुम्ही 50 सूर्यनमस्कार घालाल तेव्हा तुम्हाला रात्री बेडवर पडल्या झोप येईल, तुमची गट हेल्थ चांगली होईल, तुम्हाला भूक चांगली लागेल, तुम्हाला ऍसिडिटी, इनडायजेशन, पोट व्यवस्थित साफ न होणं यासारख्या समस्या होणार नाहीत. त्यासोबतच काय आहे, तुमचं माइंड हा फ्रेश होईल, शरीराला योग्य प्रकारचा ऑक्सिजन मिळेल, त्यामुळे त्याच्यामध्ये नवीन चांगल्या प्रकारचे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन वाढत राहतील. त्याचप्रमाणे योगा, हे जर झालं म्हणजे व्यायाम वगैरे तर केला, त्यासोबत प्राणायाम आणि ध्यान सोबत करा. कारण की तुम्ही नुसते जिम माराल तर जिमनेच होणार नाही, त्यासोबत तुमचं मन शांत झालं पाहिजे. तुमच्या शरीरामध्ये, मेंदूमध्ये हायपर डेन्सिटी
ऑक्सिजन झाला पाहिजे, त्यासाठी प्राणायाम करणं अत्यंत महत्त्वाचे आहे. तो मेंदू शांत झाला पाहिजे यासाठी मेडिटेशन करणं, ध्यान करणं अत्यंत आवश्यक आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला एक 20 ते 30 मिनिटापर्यंत म्हणजे अर्धा तासाचा वेळ हा पुरेसा होतो. आणखी काय करायचं, एकटे बसलेले आहात का, एकटे बसलेले असण्यापेक्षा आपल्या मित्रांच्या, कुटुंबाच्या, सकारात्मक लोकांच्या सोबत जायचं. आणि सगळ्यात सोपं सांगू का मी तुम्हाला, हे सगळे लोक जर तुम्हाला नित्य अवेलेबल जर नसतील, चांगले चांगले पॉझिटिव्ह लोक, तर त्यांचे पुस्तकं, यूट्यूबवरती त्यांचे भाषणं, त्यांचे हे अत्यंत फ्रीमध्ये आजकाल अवेलेबल आहे. पहिल्या काळामध्ये कधीही इतकं फ्रीली अवेलेबल नव्हतं. आजकाल प्रत्येकजण कमवतो आहे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. मोबाईल हा पूर्णपणे वाईट आहे असं नाही, फक्त आपण त्याचा योग्य प्रकारे फायदा घेऊ शकत नाही. त्यामुळे चांगले चांगले पॉडकास्ट ऐका, चांगले पुस्तकं वाचा, लायब्ररी अत्यंत फ्रीमध्ये आहेत, ऑडिओ बुक सुद्धा आजकाल अवेलेबल झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त ठरवलं पाहिजेत की मला यातून बाहेर यायचं. सर्व काही मार्ग या इंटरनेटच्या जगामध्ये, या आधुनिक काळामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. मोकळ्या वेळात जर तुमच्याकडे वेळ भरपूर असेल तर एखादा छंद जोपासा, जसं की काय एखादी बासरी शिकणे, तबला वादन शिकणे, चित्रकारिता शिकणे, बोलायचं शिकणे, सेल्सचं स्किल शिकणे, जेणेकरून तुमचा पैसा वाढेल, आयुष्यामध्ये आनंद येईल. अशा प्रकारचं एखादं तरी स्किल शिका. किंवा काही नाही तर काय, सायकलिंग करा, फोटोग्राफी शिका. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला अतिशय आनंद मिळेल आणि त्यामध्ये तुम्ही जर चांगल्या प्रकारे एक्सपर्ट झाले तर तुम्ही पैसे सुद्धा त्याच्यासोबतच कमावू शकता. तुमचं माइंड पॉझिटिव्ह होईल, पोट व्यवस्थित होईल. तर यासाठी तुम्हाला एक आयुर्वेदिक औषध सांगत आहे की पॉर्नोग्राफी बघितल्यानंतर जर तुमचं संपूर्ण तुम्हाला असं वाटत असेल माझ्या शरीराचा आणि मनाचा सत्यानाश झालेला आहे, तर या ठिकाणी एक औषध आहे. हे बघा, हे ठिकाणी एक चूर्ण आहे, याला म्हणतात आवळा चूर्ण. हे काय आहे, आवळा चूर्ण आहे. कसं घ्यायचं, कसा उपयोग करायचा, की याच्यासाठी काय फायदा होतो पॉर्नोग्राफीचा आणि आवळ्याचा काय संबंध आहे. तर मला असं लक्षात आलेलं आहे की पॉर्नोग्राफीसाठी कोण जास्त करून इंटरेस्ट घेते, ज्याची गट हेल्थ खराब आहे किंवा ज्याचं व्यवस्थित पोट साफ होत नाही, ज्याला व्यवस्थित भूक लागत नाही, ज्याला व्यवस्थित झोप येत नाही, त्याच्या शरीरामध्ये काहीतरी कमतरता आहे. मग त्याला अशा बाहेर ग्राउंडवर जाणं किंवा चांगले पुस्तकं, चांगले छंद जोपासणे हे त्याला शक्य होत नाही. मग तो काय करतो, सगळ्यात सोपं त्याचा मेंदू शॉर्टकटमध्ये शोधतो की पॉर्न बघणं म्हणजे आयुष्याला आनंद येतो. तर तुम्हाला खेळामध्ये आनंद आला पाहिजे, व्यायामामध्ये आनंद आला पाहिजे, त्यासाठी तुमचं पोट व्यवस्थित निरोगी असलं पाहिजे, तुमच्या शरीरामध्ये वीर्य नाड्या, धातू नाड्या ह्या मजबूत असल्या पाहिजेत, मेंदूला जे आवश्यक ते पोषक तत्व ते योग्य प्रकारे भेटले पाहिजेत. तर त्यासाठी आवळा हा अत्यंत स्वस्त आणि सगळ्यात बेस्ट पर्याय आहे. तर हे आवळा चूर्ण मेडिकलवरती कोणत्याही ब्रँडचं मिळेल, घेऊन जा. मी तुमच्या फोटोसाठी या ठिकाणी पतंजलीचं टाकलेलं आहे. पतंजलीचं अत्यंत स्वस्त आहे आणि चांगल्या क्वालिटीचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता. असं कोणत्याही ब्रँडचं वगैरे प्रमोशन नाहीये. तर त्यासाठी हे आवळा चूर्ण कसं घ्यायचं, या ठिकाणी फायदे बघा. व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटचा स्रोत आहे. इम्युनिटी वाढवतो, पचनशक्ती मजबूत करतो, केसांची गळणं थांबवतो, त्याचप्रमाणे स्किनवरती ग्लो आणतो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे की म्हणजे तुमच्या शरीरामध्ये तेज, ओज, वीर्य हे वाढवण्याचं काम हे आवळा चूर्ण करत असते. त्याच्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी आवळा चूर्ण आणि त्याच्यामध्ये शक्य जर झालं तर जी खडीसाखर मिश्री असते, आता या ठिकाणी बघा 100 ग्रॅम जर आवळा चूर्ण जर घेतलं तर त्याच्यामध्ये 60 ग्रॅम किंवा जर 100 ग्रॅम जर आवळा चूर्ण जर तुम्ही जर घेतलं तर त्याच्यामध्ये 120 ग्रॅम जी मिश्री असते, खडीसाखर असते, औषधी साखर म्हणजे त्याला धागेवाली मिश्री, कोणत्याही किराणा दुकानामध्ये जुन्या किंवा आयुर्वेदिक दुकानामध्ये भेटून जाईल, ती घेऊन जायची, मिक्सरमध्ये त्याचं बारीक चूर्ण करायचं याच्यासारखंच, त्या आवळा चूर्णासारखंच. आणि 120 ग्रॅम किंवा सरळ सरळ काय करा, 150 ग्रॅम म्हणजे 1.5 त्याच्यामध्ये ते चूर्ण मिसळा. ते पूर्ण हे मिश्रण एकत्र करून ठेवायचं, काचेच्या हवाबंद डब्यामध्ये, कोणत्याही डब्यात करून ठेवा. आणि दररोज रात्री झोपण्यापूर्वी, जेवण झाल्यानंतर, झोपण्याच्या 1 तास अगोदर 1 ग्लास गरम कोमट पाण्यासोबत, किंवा जर अवेलेबल नसेल तुम्ही हॉस्टेलवरती रूमवरती असाल तर साध्या थंड पाण्यासोबत सुद्धा हे 1 चमचाभर म्हणजे 5 ग्रॅम हे आवळा मिश्री चूर्ण हे तुम्ही रात्रीला झोपण्यापूर्वी घेऊ शकता. त्यामुळे तुमच्या शरीरात एवढे फायदे होते. हे तुम्हाला इथे या ठिकाणी मोजके फायदे सांगितलेले आहेत, परंतु आवळ्याचे अनगिनत फायदे आहेत आपल्या शरीरासाठी, मनासाठी. हे तुम्ही दररोज घ्या. कमीत कमी मिनिमम 40 दिवसापर्यंत हा कोर्स करायचा. परत त्याच्यामध्ये 10 दिवसाचं गॅप द्यायचा, त्याच्यानंतर परत 40 दिवसाचा हा कोर्स करायचा. म्हणजे काय, एकूण असे आपले 100 दिवस, म्हणजे 10 दिवसाचा गॅप दिला की झाले 90 दिवस, आणि परत 10 दिवसाचा गॅप द्या, परत एकदा करा. म्हणजे असं 40-40 3 टप्पे जर केले तर तुमचे जवळपास 150 दिवस या ठिकाणी हे आवळा चूर्ण घेतील. पूर्ण तुमचं शरीर बदललेलं असेल तर 150 दिवसामध्ये असा प्रयत्न करायचा की मी दररोज सूर्यनमस्कार करेल. तुमच्या वयाच्या दुप्पट म्हणजे 50 सूर्यनमस्काराचं टार्गेट घ्यायचं. तुमचं वय 25 असेल तर त्यासोबतच 25 मिनिटापर्यंत नाडीशोधन प्राणायाम, किंवा आणि तिथून पुढे 25 मिनिटापर्यंत मेडिटेशन मी दररोज करणार. मेडिटेशन म्हणजे काय, फक्त शांत रिलॅक्स बसायचं, आपल्या श्वासावरती लक्ष द्यायचं. श्वास येतो जातो, श्वासासोबत विचार येतात जातात, त्या फक्त विचारावरती लक्ष द्यायचं. फक्त ठरवायचं की मी 25 मिनिटापर्यंत डोळे उघडणार नाही. इतकी सिंपल ध्यानाची प्रोसेस आहे सुरुवातीची. फक्त 25 मिनिटं प्राणायाम, 25 मिनिटापर्यंत मेडिटेशन आणि 25
सूर्यनमस्कार. फक्त एवढा जरी तुम्ही जर कोर्स जर केला तर या पॉर्नोग्राफीच्या तुम्ही या मगर मिठीतून इझिली सुटाल. मगर मिठीचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. काय, एक गजेंद्र नावाचा पुराणामध्ये हत्ती होता, पुराणामध्ये कथा येते. तर त्या मोठा गजेंद्र म्हणजे संपूर्ण हत्तींचा राजा प्रचंड बलवान होता, परंतु तो एका मगरीने त्याला पकडलं. मगरीचं आणि त्यांचं भयंकर हजारो वर्ष युद्ध चाललं, परंतु तो काही त्यातून सुटत नव्हता. मग त्यानं भगवान विष्णूचा धावा केला आणि भगवान विष्णूने त्याला एका चक्रासहित, एका चक्रानं त्या नक्र म्हणजे त्या मगर मिठीचा त्या वध केला आणि गजेंद्राचा उद्धार केला. म्हणून गजेंद्र मोक्ष नावाचे एक स्तोत्र आपल्या धर्मामध्ये प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे ही जे तुम्ही या ट्रॅपमध्ये तुम्ही फसलेले आहात यातून इझिली बाहेर पडाल. आणखी एक तुम्हाला या ठिकाणी औषध सांगतो आहे. जर तुम्हाला व्यवस्थित झोप वगैरे येत नसेल तर या ठिकाणी द्राक्षासव नावाचं एक औषध आहे, पतंजलीचं किंवा कोणत्याही ब्रँडचं भेटून जाईल. शक्यतो मी पतंजलीचं काय रिकमेंड करतोय, कारण की पतंजलीचं काय आहे, स्वस्त आहे आणि क्वालिटी चांगली आहे. म्हणजे तुम्हाला जर पटत असेल तर मी तर माझ्या पेशंटला हेच रिकमेंड करत असतो, किंवा मला स्वतः जरी घ्यायचं असेल तरी सुद्धा हेच घेत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला स्वस्तामध्ये मिळावं या उद्देशाने मी सांगत आहे. कसल्याही प्रकारचं ब्रँड प्रमोशन नाही, हे लक्षात घ्यावं. द्राक्षासव घ्यायचं मस्तिष्क केले म्हणजे डोक्यासाठी, मेंदूसाठी चांगलं आहे. आयुर्वेदिक टॉनिक आहे. नर्वस सिस्टम रिलॅक्स करते, कसल्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर ठेवते, परत या दुर्व्यसनाकडे आपल्याला जाऊ देत नाही. त्याचप्रमाणे मानसिक थकवा यांचा नाश करून रात्री व्यवस्थित गहरी शांत प्रकारे झोप आणते. आणि जेव्हा तुम्ही व्यवस्थित झोपाल तर तुम्ही फ्रेश व्हाल, तुम्हाला उत्साह येईल. आणि सर्वात सोपे रामबाण उपाय सांगू का काय आहे, तर मेडिटेशन म्हणजे काय. आणि याच्यापेक्षा जर तुम्हाला जर काही जर वेळ मिळत नसेल तर या ठिकाणी बघा ओमकार सांगितलेला आहे. ओमकार असा बेस्ट या प्रकारे हे आहे, उपाय आहे, औषध आहे रामबाण, की फक्त काय आहे, तुम्ही किती जरी बिझी जरी असाल, फक्त 6 मिनिटापर्यंत दररोज ओमकाराचं दीर्घ गुंजन करायचं आहे. ओम, हे जेव्हा तुम्ही फक्त 6 मिनिटापर्यंत दररोज कराल, फक्त 21 ओमकाराचं दीर्घ गुंजन करायचं, कितीही वेळ लागू दे, फक्त मी दररोज 21 ओमकाराचं गुंजन करणार, फक्त एवढं तुम्ही लक्षामध्ये ठेवायचं. आणि स्वतःला केलेलं हे तुम्ही मला प्रॉमिस नाही करायचं, कोणालाच प्रॉमिस नाही करायचं. हे प्रॉमिस तुम्ही तुमचं स्वतःलाच करायचं आणि स्वतःसोबतच इमानदार राहायचं. फक्त 3 महिन्यापर्यंत दररोज मी 21 दीर्घ ओंकाराचं गुंजन करेल, सूर्यनमस्कार घालेल, आवळा चूर्ण घेईल किंवा द्राक्षासव घेईल. हे औषधी घेतल्या काय किंवा नाही घेतल्या काय एवढा काही त्याचा फरक पडत नाही. हे पूर्णपणे तुमच्या मनाशी संबंधित आहे. जेव्हा तुमचं मन शांत होईल, त्याला पॉर्न सोडून अन्य एखाद्या गोष्टीमध्ये आनंद यायला लागेल, व्यायामामध्ये आनंद, एखाद्या छंदामध्ये आनंद जेव्हा येईल, तेव्हा तो नक्कीच या पॉर्नच्या या गलिच्छ घाण आनंदामध्ये तो रममान होणार नाही. तुमचं मन, तुमचं मेंदू आणि तो आयुष्याच्या प्रगतीकडे वाटचाल करेल अशी मला आशा आहे. अनेक तरुण या ट्रॅपमधून सुटले आहेत, त्यांनी आपलं जीवन हे दिव्य बनवलेले आहे. आणि आता बारी तुमची आहे, कारण की आपल्याला हा भारत सुजलाम सुफलाम करायचा आहे. बलवान बलसागर भारत जर बनवायचा असेल तर आपली तरुण पिढी ही बलवान असली पाहिजे, निर्व्यसनी असली पाहिजे, चारित्र्य संपन्न असली पाहिजेत, अशी माझी हार्दिक इच्छा आहे. तुम्ही या ट्रॅपमधून नक्कीच बाहेर याल याची मला खात्री आहे. तुम्हाला कसल्याही प्रकारची मदत लागत असेल, तुमचे कसल्याही प्रकारचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. मी प्रत्येक कमेंट वाचत असतो आणि त्यावर त्याची उत्तरं सुद्धा देत असतो. जर तुम्हाला काही पर्सनल प्रश्न असतील तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता, आपल्याला योग्य ती मदत मिळेल. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.